ओके. ॲक्च्युली तो प्रसंग असा होता की ती महिला प्रसूतीसाठीच हॉस्पिटलमध्ये निघालेली होती. बट काही कारणास्तव म्हणजे त्यांना लेट झाल्यामुळे ती गोष्ट त्याच ठिकाणी ट्रेनमध्येच त्यांचा त्या गोष्टी त्यांचं ते जे काही प्रोसेस असते ती व्हायला लागल्यानंतर मी स्वतः ती इमर्जन्सी चेन खेचून वगैरे त्यांना बाहेर काढलं त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग तिथे मदत न मिळाल्यामुळे मला काही पर्याय न सुचल्यामुळं मी माझ्या मैत्रीण आहेत ज्या डॉक्टर देविका देशमुख त्यांना कॉल केला आणि त्यांची मदत घेतली. तरी पण 20 मिनिटं आम्ही अजून मदतीचा वेट केला, पण काही मदत नाही भेटली. सो त्यांनी सांगितलं सिच्युएशन बघितल्यानंतर त्यावेळेस बाळाची सिच्युएशन अशी होती की बाळ बाहेर आलतं थोडंसं. सो त्या ठिकाणी दोघांचाही जीव थोडासा धोक्यामध्ये होता. सो त्यांनी डिसिजन घेतलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल. सो मी त्या पद्धतीनं त्यांनी जसं प्रोसेस सांगितलं त्या पद्धतीनं मी ते करायला गेलो आणि ती डिलिव्हरी सक्सेस केली. 20 मिनिटं तिथं सुविधा मिळाली नाही असं तुमचं म्हणणं आहे. कोणतं स्टेशन होतं? राम मंदिर खाली स्टेशन. तिथं पोलीस होते का त्यांच्या? पोलीस होते तिथे. पोलीस होते, सर्व गोष्टी होत्या. असं नाही की त्यांची मदत नाही झाली. पोलीस होते. पण एवढंच की पोलिसांचा फोन जाऊनसुद्धा पण ॲम्ब्युलन्स टायमिंगवरती नाही. सोशल मीडियात अशी एक चर्चा आहे की सदर महिला ही मुस्लिम होती, तर त्या कोण होत्या? त्यांचं नाही, नाव सदर कळतं? महिला ही मुस्लिम नाही आहे. त्यांचं आडनाव जहा आहे. मला पण एक्झॅक्टली अजून त्याबद्दल काही खात्री नाही आहे. मी अजून तुमच्या पुष्टी करू शकत नाही की ती मुस्लिम होती की नाही आहे. सो हिंदू मुस्लिम या ठिकाणी या गोष्टींमध्ये मला हिंदू मुस्लिम ही गोष्ट नाही करायची आहे. ही गोष्ट आहे ती माणुसकीची गोष्ट आहे. सो त्या गोष्टीसाठी मी हे करतो. बाळाचं तब्येत कशी आहे? चौकशी बाळाची केली? आणि आईची तब्येत, दोघींची तब्येत खूप छान आहे. परंतु ही गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ही डिलिव्हरी तुम्ही केलेली आहे, तर म्हणजे काय मनाला वाटलं? कारण की एका मुलाला आई जन्म देते त्यावेळेसची ती प्रक्रियाच संपूर्ण एक निराळी असते. दुसरा जन्म असतो महिलेत असं बोललं जातं. ॲक्च्युली त्या ठिकाणी ज्यावेळेस कोणताही व्यक्ती असेल तर त्यावेळेस जी सिच्युएशन असते ती हँडल करणं एवढं पण सोपं नसतं. पण तुम्ही पण एक सगळेच जण आपण एका आईच्या पोटातून आलेले आहोत. सो त्या वेदना काय असतात त्या मी स्वतःच्या डोळ्याने बघितल्या. मी कधी त्या लाईफमध्ये बघितल्या नव्हत्या. सो त्या गोष्टी बघतानासुद्धा मला म्हणजे त्या ठिकाणी एकच ध्येय होतं की या ठिकाणी काही इजा न होता त्या गोष्टी सहजरित्या झाल्या पाहिजेत. एवढंच एक टास्क होती त्या गोष्टींमध्ये. बस बाकी काहीच नव्हतं की मला त्या डॉक्टरांचा एवढा प्रतिसाद भेटला आणि त्यांनी न घाबरता ह्या गोष्टी सांगितल्या मला. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करू शकतो. बाळा आणि तुमचं प्रोफेशन नेमकं काय आणि या फील्डशी कधी संबंध आला होता का? किंवा हे करणं व्हिडिओ कॉलच्या आधारावरती ही मदत मिळणं आणि त्यावेळेला तुम्ही ते ॲक्ट करणं किती आव्हान होतं आणि कशा पद्धतीनं हे केलं? माझं प्रोफेशन आहे फोटोग्राफीचं आहे. तुम्ही आता जे समोर घेऊन आहात तेच माझं प्रोफेशन आहे. मी एक सिनेमॅटोग्राफर आहे. बट लिटरली माझं असं आहे की ज्यावेळेस तुमचा हँड आर्ट एक आपल्या हातामध्ये आर्ट असतं. सो आपण एखादी कोणती जरी गोष्ट प्रॅक्टिकली करायला गेलो तर ती गोष्ट आपण बऱ्यापैकी करू शकतो. जर का आपल्याला एखाद्या व्यक्तीनं प्रॅक्टिकल दाखवलं जाते आणि ते आपण प्रत्यक्षात उतरू नाही शकत तर मग आपण काहीच शिकत नाही आहे लाईफमध्ये. सो त्यांनी जसं सांगितलं तसं मी त्या गोष्टी उतरवल्या आणि रिस्क होती. भले मी खूप घाबरलेलो होतो पण त्या गोष्टी धाडसानं केल्या नव्हत्या. आता तुम्हाला खूप फोन येत असतील, कोणाकोणाचे आतापर्यंत फोन आले? फोन भरपूर चालू आहेत मला सगळ्यांना सहज. पण फर्स्ट टाईम म्हणजे असं आहे की मी दादांमुळे दादा माझ्या गावचे आहेत आणि दादांचे पूर्ण फॅमिलीवरती भरपूर काही गोष्टी त्यांनी आमच्यासाठी केलेल्या आहेत सर्व गोष्टी. सो लाईफमध्ये म्हणजे इथे राजकारणासाठी नाही आलं. एक त्यांचा एक व्यक्तिमत्व आणि माणूस बघून मी किंवा पार्टी बघून नाही, एक माणूस बघून व्यक्तिमत्व बघून मी त्यांच्याकडे आलेलो आहे. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. राजकारण ह्या गोष्टीमध्ये राजकारण त्यांनीसुद्धा केलेलं नाही आहे किंवा मला त्यांनी बोलवलेलं पण नाही आहे. मी स्वतःहून त्यांना फोन केलेला आहे ह्या गोष्टीवर. कलियुगातला रांचो होऊन तुमच्याकडे आता बघितलं जातंय, काय म्हणाल यावर? कलियुगातला रांचो आता कसं आहे, एक गोष्ट तर खरी अलीकडे स्वार्थीपणा भरपूर वाढला आहे लोकांमध्ये. फक्त थोडंसं माणुसकी जर ठेवली तर बऱ्यापैकी गोष्टी होतात. अलीकडे खूप काही गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत. थोडंसं सुरळीत व्हायला टाईम लागेलच. बघता येईल आता पुढे काय होतं. बाळ आणि बाळाची आई कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत? कोणत्या कुठले आहेत ते?
त्यांची काही ते अधिकची माहिती मिळाली? ॲक्च्युली विरारवरून आलेली अशी मला माहिती मिळाली, कन्फर्म नाही आहे. बट आता ते कुपरमध्ये ॲडमिट होते. त्यांच्या भावाशी बोलणं झाल्यानंतर मला कळालं आहे. मी अहमदाबादला होतो. अहमदाबादवरनं माझी सकाळी फ्लाईट लँड झाली आहे. सो त्याच्यानंतर मला सगळे फोन चालू आहेत. सो मला त्यांच्याकडे सुद्धा जायला भेटलं नाही. आत्ताच मी इथे आल्यानंतर त्यांच्या भावाचा फोन आला आहे. पण त्यांच्या भावाचा फोन निग्लेक्ट करू नाही शकलो. मी त्यांचा उचलला आणि मी अशा ठिकाणी म्हणून सांगितलं त्यांना. मी घटना नेमकी कधी घडली? कारण तुम्ही अहमदाबादला जाऊन परत वापस आले. अहमदाबादला जाताना रात्री माझं फ्लाईट होतं सकाळी 5:30चं. सो माझा हा इन्सिडेंट झाला 2 वाजता. 1 ते 1:30च्या दरम्यानचा इन्सिडेंट झाला पहाटे. चालेल. थँक्यू.